तर मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे आणि संजय राऊत यांची भेट झाली आहे। काल रात्री मुंबईतल्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये तिघांची भेट झाली। विजयी मेळाव्याच्या रूपरेषेवर तिन्ही नेत्यांमध्ये चर्चा झाल्याचं कळतंय। कार्यक्रमात दोन्ही पक्षाच्या प्रमुखांचीच भाषणं होण्याची शक्यता आहे। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, या भेटीत नेमकं काय काय ठरलंय? श्रुती, आपण पाहतो की सरकारने हिंदी सक्तीचे दोन्ही जी.आर रद्द केल्यानंतर विजय मेळावा घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं आहे आणि त्यासाठी उद्धव ठाकरे त्याचबरोबर मनसेकडून सुद्धा या मेळाव्याची तयारी जी आहे ती जोरदार पद्धतीने करण्यात येते आहे। शिवसेना ठाकरे गटाचे नेते संजय राऊत आणि मनसे नेते बाळा नांदगावकर त्याचबरोबर अभिजित पानसे या तिन्ही नेत्यांची ग्रँड हयात हॉटेलमध्ये रात्री उशिरा भेट झाल्याचं कळतं आहे आणि विजय मेळाव्याची रूपरेषा नेमकी कशी असेल, या मेळाव्याची वेळ काय असेल आणि वरळीच्या डोममध्ये होणारा कार्यक्रम किती भव्य दिव्य स्वरूपामध्ये पार पाडता येईल यासाठी काही महत्वपूर्ण चर्चा जी आहे ती करण्यात आल्याचं सुद्धा कळतं आहे। खरं तर विजयी मेळाव्यामध्ये भाषणं कसे असणार आहेत याची उत्सुकता संपूर्ण महाराष्ट्राला आहे, कारण विजय मेळावा हा कुठल्याही पक्षाचा नाहीये, तर तो अपक्षीय असला पाहिजे, अराजकीय असला पाहिजे आणि मराठी माणसांचा असणारा हा मेळावा। या मेळाव्यामध्ये कोण कोण भाषण करणार यासाठी सुद्धा काही चर्चा जी आहे ते करण्यात येते आहे। संजय राऊत, बाळा नांदगावकर आणि अभिजित पानसे या तिन्ही नेत्यांच्या भेटी दरम्यान या मेळाव्यामध्ये कोण कोण भाषण करू शकतं यावर देखील चर्चा झाल्याचं कळतं आहे आणि जे पक्षाचे प्रमुख आहेत त्या पक्षांची प्रमुखांची भाषणं यामध्ये होतील अशी देखील आता चर्चा सुरू आहे। म्हणजे शिवसेना ठाकरे पक्षाकडून उद्धव ठाकरे स्वतः भाषण करतील, मनसेकडून स्वतः राज ठाकरे बोलतील आणि जे पक्ष या चळवळीमध्ये सहभागी झालेले होते किंवा जे सक्रियपणे सरकारच्या विरोधामध्ये उतरलेले होते त्या पक्षांचे जे कोणी प्रतिनिधी या सगळ्या मेळाव्यामध्ये उपस्थित राहतील त्यांना पक्षाच्या वतीनं बोलण्याची संधी जी आहे, म्हणजे त्यांना जो काही बोलण्याचा मान आहे तो दिला जाईल। फक्त कुठल्याही पक्षाचं लेबल न लावता कशा पद्धतीनं अराजकीय आणि अपक्षीय पद्धतीनं हा कार्यक्रम पार पडता येईल यासाठी ही चर्चा जी आहे ती होती आहे आणि तिन्ही नेत्यांची काल सांताक्रूजच्या ग्रँड हयात हॉटेलमध्ये भेट झाल्याचं कळतं आणि या सगळ्या रूपरेषेवरती चर्चा झालेली आहे अशी देखील माहिती मिळते। आज रात्री 9:30 वाजता या मनसेकडून आणि ठाकरे गटाचे नेते संध्याकाळी वरळीच्या नक्कीच वरळी डोम मध्ये या सगळ्या संदर्भात मेळाव्याच्या तयारीबाबत पाहणी केली जाणार आहे। तुर्तास धन्यवाद कृष्णा, तुम्ही दिलेल्या माहिती।